Now here we'll study about the nuclear reactor, Bhabha Atomic Research Center, Mumbai. Yes, न्यूक्लियर रिएक्टर ये एक ऐसा प्लांट होता है जिसमें इलेक्ट्रिसिटी का प्रोडक्शन किया जाता है. ॲटॉमिक एनर्जी पॉवर स्टेशन, ज्याला आपण ॲटॉमिक पॉवर स्टेशन असं म्हणतो. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC हे ट्रॉम्बे मुंबईला या ठिकाणी आहे हा प्लांट. तर या ठिकाणी जे रेडिओक्टिव्ह इलेमेंट असतात, स्पेशली युरेनियम 235 आयसोटोप्स आपण पाहिले, त्यांच्यापासून या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे हीट एनर्जी तयार होते. हीट एनर्जीचं रूपांतर हे स्टीमसाठी करतात, पाण्यापासून स्टीम, आणि त्याच्यापासून जनरेटर इलेक्ट्रिसिटी तयार करत असतात. म्हणजे लार्ज स्केलवर या ठिकाणी जर कधी इलेक्ट्रिसिटी तयार होत असेल तर ते आहे न्यूक्लिअर रिॲक्टर. तो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये या ठिकाणी न्यूक्लिअर फ्युएलचा वापर करून त्या ठिकाणी युरेनियमसारखे, प्लुटोनियमसारखे, ज्याच्यापासून तुम्हाला माहिती आहे ॲटम बॉम्ब तयार केला जातो, जो खतरनाक आहे, महाभयंकर आहे, अशा इलेमेंट्सपासून त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन या ठिकाणी केलं जातं. आणि त्यामध्ये जी रिॲक्शन होते दॅट इज कॉल्ड न्यूक्लिअर फिशन. येस. तर या ठिकाणी न्यूट्रॉनचा बंबार्डिंग हा युरेनियमच्या आयसोटोप्सवर केलं जातं आणि त्यापासून आपल्याला बाय प्रॉडक्ट्स मिळतात, बेरियम आणि क्रिप्टॉन्स. येस. त्याप्रमाणे बेरियम क्रिप्टॉन मिळाल्यानंतर 3 न्यूट्रॉन्स त्या ठिकाणी परत मिळतात. परत हे 3 न्यूट्रॉन, प्रत्येक न्यूट्रॉन परत दुसऱ्या युरेनियमवर बंबार्ड केला जातो आणि असे 3 न्यूट्रॉन 3 युरेनियमवर परत त्या ठिकाणी एका युरेनियमपासून पुढच्या युरेनियमपासून परत 2 बाय प्रॉडक्ट्स, परत 3 न्यूट्रॉन्स, म्हणजे 9 न्यूट्रॉन्स तुम्हाला सेकंड स्टेपला मिळतील. परत पुढच्या स्टेपला ते वाढत जाणार. ही साखळी अशी वाढत गेल्यानंतर प्रत्येक बंबार्डिंगच्या वेळेस त्या ठिकाणी हीट एनर्जी, लॉट ऑफ हीट एनर्जी मिळेल आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी आपल्याला प्रोडक्शन करता येईल. अशा प्रकारचे हे प्लांट्स आहेत. सो बेरियम आणि क्रिप्टॉन हे बाय प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी मिळतात. आणि न्यूक्लिअर फिशन ही चेन रिॲक्शन असते. जसे सनलाईटमध्ये किती टेम्परेचर असतं, त्या ठिकाणी न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होत असतात. येस, वी कॅनॉट इमॅजिन हाऊ मच हीट इज देअर. सो सच टाईप ऑफ हीट इज प्रोड्यूस इन अ रिॲक्शन दॅट इज कॉल्ड न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन. फिशन म्हणजे ब्लास्ट, तुटणे. Yes. To control the chain reaction in the nuclear reactor, it is necessary to decrease the speed and number of neutrons. Yes. For this purpose, there are some provisions are taken. Moderator, controller, या 2 मेन स्टेप असतात त्या ठिकाणी. तर मॉडरेटर म्हणजे काय असतं की ग्राफाईट और हेवी वॉटर चा त्या ठिकाणी वापर केला जातो. मॉडरेटरमध्ये कशासाठी, तर स्पीड, न्यूट्रॉनचा स्पीड कमी करण्यासाठी ग्राफाईट किंवा हेवी वॉटरचा त्या वापर केला, त्याला म्हणतात मॉडरेटर. आणि दुसरा आहे कंट्रोलर. कंट्रोलरमध्ये काय असतं त्या ठिकाणी, टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, न्यूट्रॉनचे नंबर कमी करण्यासाठी बाय ॲब्सॉर्बिंग देम रॉड्स ऑफ बोरॉन, म्हणजे बोरॉनचे रॉड, कॅडमियम, बेरियमचे रॉडचा वापर करून त्या ठिकाणी न्यूट्रॉनचा स्पीड कमी केला जातो. त्याच्यानंतर जी हीट तयार होते, येस, फिशन रिॲक्शन झाल्यानंतर ती हीट तयार होते, ती हीट त्या ठिकाणी वॉटर ला स्टीममध्ये कन्वर्ट करण्यासाठी वापरण्यात येते. आणि ती स्टीम त्या ठिकाणी टर्बाईन्स रोटेट करतात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी ही जनरेट होत असते. तर अशा प्रकारचा हा न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट असतो. नाव यू विल जस्ट वॉच दिस व्हिडिओ हाऊ द प्रोसेस ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स और न्यूक्लिअर रिॲक्टर कन्सिस्ट ऑफ. I will just show you video. Please watch this video and you will understand about the nuclear reactor. Nuclear reactors are the modern day devices which are used extensively for generation of power. Earlier, we used coal and other non-renewable sources for the purpose of power generation. But since we are running out of them at a very rapid pace, we need to look at sustainable and possible and eco-friendly way of moving forward. The nuclear reactor consists of 3 core components: fuel elements, moderator, control rods. Fuel elements consist of cylindrical rods put into bundles. A uranium oxide ceramic is formed into pellets and inserted into zircaloy tubes that are bundled together and contain fissionable nuclei of uranium-235 or uranium-238. The number of rods varies greatly according to the size of the reactor.
the fuel elements are placed inside the reactor core. The fuel elements are immersed in water which act as a moderator. Moderator is essential in slowing down the energy in neutrons in nuclear reactors which are produced during the fission process by the fuel elements. Normal or heavy water is generally used as a moderator. Thermal neutrons produce fission reaction with uranium-235, and during this process, new neutrons are given out which have the energy of about 1 MeV or 1 mega electron volts. These new neutrons typically escape from other fission process as they are accompanied by huge energy with them. Here, moderators come into play. Moderators have the capacity to slow down these high energy neutrons. Water molecules present in the moderator are also instrumental in slowing down further the speed of high energy neutrons. The new reaction then takes place with the slowed down neutrons by striking them with fuel elements. A liquid or gas circulating through the core so as to transfer the heat from it. In light water reactors, moderator also functions as a coolant. Usually, a robust steel vessel containing the reactor core and moderator or coolant, but it may be a series of tubes holding the fuel and conveying the coolant through the moderator. Another very important part of the nuclear reactor is the control rods. We would like to have the steady flow of energy from the reaction, isn't it? For that purpose, every single fission reaction leaves spare neutrons which in turn are utilized for more subsequent reactions. The control over the spare neutrons available at any given time, the rate of nuclear chain reaction can be controlled. This control on fission reaction can be maintained using control rods. Control rods work by absorbing the excess or spare neutrons in the moderator to prevent any further fission reactions. These rods are usually made up of boron or cadmium. To increase the rate of reaction, the control rods can be removed by the moderator. A steady output of energy must be maintained by inserting or removing the control rods in the reactor. Apart from the above, three other important core components of a nuclear reactor are as follows: pressure vessel or pressure tubes, pressurizer, steam generator. Now that we have understood the various elements of the nuclear reactor, let us see the entire operations in the nuclear reactor. Nuclear reactor consists of a reactor core, pump, and the heat exchanger. Due to the enormous amount of heat produced and then released during the fission process, surrounding water gets heated up and changes into steam. This steam turns the turbine, thereby starting the generator which produces electricity, lighting up our world. Yes. So this is the total process in case of nuclear power plants. In India, total 22 nuclear reactors in 8 places are functioning. Apsara at Bhabha Atomic Research Center in Mumbai is the first nuclear reactor in India. Yes. India has large reserves of the element thorium-232. Therefore, Indian scientists have developed a future plan for nuclear reactors based on production of the isotopes uranium-233 from thorium-232. म्हणजे या ठिकाणी शास्त्रांचे ते त्या ठिकाणी पूर्ण जोर आहे की इलेक्ट्रिसिटीचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समध्ये युरेनियमच्या न्यूक्लिअर फिशन रिॲक्शनच्या मदतीने इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात मिळून या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. अशा प्रकारे त्या ठिकाणी रेडिओॲक्टिव्ह इलेमेंटचा वापर करून इलेक्ट्रिसिटी ही चांगल्या मुबलक मोठ्या भरपूर प्रमाणात मिळू शकते आणि त्या ठिकाणी जो शेडिंगचा लोडचा प्रॉब्लेम आहे तो थांबू शकतो. आता या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये जे न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन होत असतात त्या कशा प्रकारच्या होतात ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तो वॉच अगेन नेक्स्ट व्हिडिओ, यू विल अंडरस्टँड what is the actual nuclear fission reaction. Thank you.